नमस्कार, मी विदर्भ शेवगा शेतकरी विजय ढोके आपले सर स्वागत करतो. असं भरपूर पाणी दिल्याच्या नंतर या पाण्यासोबत आपण युरिया वापरलेला आहे. आता एका तासाला साधारणतः 3 किलो, असं 3 किलो 4 किलोपर्यंत या दोन्ही तासाला असं पाणी दिलेलं आपण 3 किलो 4 किलो युरिया टाकत आहोत. युरियासुद्धा माल भरण्याच्या अवस्थेत नत्राचं प्रमाण हवंच असते, त्यामुळे आता आपण नत्र दिले. या 2 सरीत पाणी द्यायचं राहिलं होतं, याच्यात माल असल्यामुळे बाकी सगळीकडे पाणी दिलेलं आहे आपण. अशी या पद्धतीनं पूर्ण ओलं झालेलं आहे. पाटपाण्याने हा असता तोडा 8 कट्टे, साधारणतः 1.5-2 क्विंटलच्या आसपास अशी शेंग असल्यामुळे आपण याला युरिया देत आहोत. आधी 0050 सुद्धा दिलेलं आहे. बारीक असं सेटिंगसुद्धा आहे. नत्राचं प्रमाण थोडं कमी वाटत होतं, त्यामुळे नत्राचं प्रमाण आपण वाढवून दिलं आता याच्यात. अशा पद्धतीनं संपूर्ण बाग आता हार्वेस्टिंगला आलेला आहे. आणि क्वालिटीसुद्धा पाहू शकता, अशी बेस्ट क्वालिटीचा. म्हणून दर कमी जरी झाले तरी छाटणी न घेता तोडणेच फायद्याचे राहते. 15 रुपये 20 रुपये किलो जरी झाला तरी रोज तोडत राहणे, विकत राहणे. छाटणीला आता वेळ राहिलेला नाही. खरड छाटणी घेतल्याच्या नंतर सुद्धा साधारणतः 2 ते 2.5 महिने लागतात. फुटवे काढणे, फूल निघणं, फुलाचं फळात रूपांतर होणं, या सर्व गोष्टीला भरपूर वेळ जातो. त्यामुळे आज मी तिला शेंग तोडणेच फायद्याचं राहते. अशी बारीक अशी सेटिंग आहे. फ्लॉवरिंगसुद्धा आहे, मधमाशीचा वावरसुद्धा आहे. हे आज इकडं तोडा झालेला आहे. या 4 तासांना एक, त्याच्या पलीकडचं एक, हे 3 आणि हे 4था तास धुऱ्यावरचं इकडचं या काठाचं. अशा पद्धतीचा आपला शेवगा ODC+1 जमिनीला लागेपर्यंत शेंग लागलेली आहे आता भरपूर अशी. तोडताना इथं पडलेली शेंग विसरली वेचायला. हे अशा पद्धतीचा आपला बाग. म्हणून आपण वारंवार सांगतो की शेवगा हे बहुवार्षिक पीक आहे. त्याला एक 5-6 महिन्यात तुम्ही जज करू नका. 9-10 महिन्याच्या नंतर कमर्शियली तुम्हाला उत्पन्न द्यायला चालू होईल. कधीही लावा, जूनला लावा किंवा डिसेंबर जानेवारीची असो, त्याला एक 8 महिने 9 महिन्याच्या नंतरच तुम्हाला चांगला व्यावसायिक उत्पन्न द्यायला चालू होते. हे अशा पद्धतीचा आपला शेवगा बाग. संपूर्ण गच्च माल भरलेला आहे. दहा अधिक 5 अशी लावगण आपली
फ्लॉवरिंगसुद्धा पाहू शकता, फ्लॉवरिंगसुद्धा कमी नाही, भरपूर असं फ्लॉवरिंग आहे. ओडिसी प्लसचं वाण. बियाणं सिलेक्ट करताना सगळ्यात महत्त्वाचं शेवग्यात तेच राहते की बियाणं क्वालिटीचं असणं गरजेचं आहे, बियाणं विश्वासाचं असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचा असं आतमध्ये आपलं नत्राचं काम, युरिया टाकणं चालू आहे. पाणी दिल्याच्या नंतर युरिया थांबून जातो, ओल खाली भरपूर असल्यामुळे. हे आपण टाकलेला युरिया. या तासामध्ये बारीक सेटिंग भरपूर आहे, कारण इकडे सूर्यप्रकाश कमी पडत होता, थोडासा उशीर झाला होता इकडे पडायला, त्यामुळे इकडं फूल थोडं उशीर आलं. फूल उशीर आल्यामुळे फळाचं सुद्धा उशिराच येणं चालू झालं या तासांना. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करणे. आपलाच विदर्भ शेवगा शेतकरी विजय ढोके. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.